26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात सुशीलकुमार पावरा यांचे 508वे उपोषण। नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांचे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर 508वे उपोषण होणार आहे। उपोषणाचे निवेदन सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांना दिले आहे। निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यातील पोलीस प्रशासनातर्फे आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांविरोधात अवैध धंदे बंद करणे, मनमानी कारभारांसंबंधित मागण्यांसाठी आम्ही समस्त आदिवासी संघटना आदिवासी समाज जिल्हा नंदुरबार तर्फे दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता नवापूर चौफोली ते माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार पर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। परंतु पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी एकाही मागण्यांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे। पोलीस कस्टडीत मला जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी, अमानुषपणे मारहाण, जातीवाचक अश्लील व वाईट शिवीगाळ, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस पदांचा दुरुपयोग केल्याबद्दल तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करा व सेवेतून तत्काळ बडतर्फ करा। वादग्रस्त आरोपित पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांची पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी जाणीवपूर्वक पोलीस ठाणे शहादा येथे केलेली नियुक्ती रद्द करा। आदिवासी तक्रारदारांनाच पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये बंद करणे, डांबून ठेवणे, आदिवासी व्यक्तींची, आदिवासी महिलांची तक्रार न घेणे तसेच आदिवासींची बाजू घेतल्यास तुमच्यावरच बाईचा 354चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना निलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांनी दिल्याप्रकरणी निलेश देसले यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा, पदावरून हटवा, नंदुरबार जिल्हाबाहेर बदली करा। शहादा पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना विमल गुटखा खाणाऱ्या पोलिसांची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांना निलंबित करा। नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार, दारू, गुटखा, गांजा असे अवैध व्यवसाय बंद करा। तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादीकडून 43,000 रुपये घेणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा। आदिवासी संघटनांनी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्याकडे मागणी केलेल्या परंतु पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आरोपींना वाचवण्यासाठी दुर्लक्ष केलेल्या अवैध व्यवसाय व विषयांवर तत्काळ कारवाई करा इत्यादी मागण्यांसाठी सुशीलकुमार पावरा हे उपोषण करणार आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.